भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान तेगी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक, सर्व सेवक सेविका तसेच बालसेवकांना माझा नमस्कार। सेवक बंधूंनो, कोजागिरीचा सण बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान प्रत्येक वर्षी येत असतो। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, त्यामुळे चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो। तसेच या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते। या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील आणि नंतर ते आठवलेले दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते। खूप असे पौराणिक विचार, त्यालाच आपण जुने विचार म्हणतो, ते या सणाशी निगडीत आहेत आणि म्हणून मार्गातील सेवकांनी कोजागिरी हा सण कशा प्रकारे साजरा करावा हे आपण आज जाणून घेणार आहोत। तरी सर्व सेवकांना विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सेवक बंधूंनो, खरं तर कोजागिरी या सणाचे आपल्या मार्गात काहीही एक विशेष महत्त्व नाही आणि आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान तेगी बाबा जुमदेवजी यांनीसुद्धा विशेष आदेश काढून कोजागिरी हा सण साजरा करण्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। परंतु समाजातील इतर लोक ज्याप्रमाणे दूध आटवून कोजागिरी हा सण साजरा करतात व त्यानिमित्ताने एकत्रित येऊन त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करत असतात, ही गोष्ट काही सेवकांच्या मनात निर्माण झाली व त्यांनी बाबांच्या समक्ष प्रश्न उपस्थित केला की बाबा, आपण परमात्मा एक सेवक कोजागिरी कार्यक्रम साजरा करू शकतो काय? यावर बाबांनी विचार करून सेवकांना मार्गदर्शन केले होते की आपण कोणत्याही देवी देवतांची पूजा करत नाही व आपण जुने विचारसुद्धा बंद केलेले आहेत आणि म्हणून जर सेवकांची इच्छा असेल तर कोजागिरीच्या दिवशी गावातील सेवक एकत्रित येऊन परमेश्वरी विचारांची चर्चा बैठक घडवून आणतील व त्यानंतर सर्व सेवक मिळून सामूहिकपणे भोजन, त्याचप्रमाणे परमेश्वराचे गुणगायन करतील। म्हणजेच तोपर्यंत दूध आटवून होईल अशा प्रकारे व्यवस्था असावी। अशा प्रकारे कोजागिरीची सुरुवात आपल्या मार्गात करण्यात आली आणि यानुसारच आज आपण सेवक गावागावांमध्ये कोजागिरीला एकत्र येऊन परमेश्वराच्या विचारांवर आणि बाबांच्या शिकवणीवर आधारित चर्चा बैठक घेत असतो। तसेच चर्चा बैठकीनंतर भोजन आणि नंतर दूध वितरण करत असतो। परंतु कोजागिरी हा सण साजरा करत असताना कोणत्याही प्रकारचे जुने विचार व जुन्या भावना तसेच अंधश्रद्धात्मक मानसिकता सेवकांच्या मनात निर्माण होणार नाही, याची दक्षता ठेवूनच हा सण साजरा करायचा आहे। सेवक बंधूंनो, यानंतर आपण एक अनुभव बघणार आहोत, ज्यामध्ये महान तेगी बाबा जुमदेवजी यांच्या शब्दाचे पालन केल्याने सेवकाला काय प्रचिती मिळाली याविषयी आपण एक छोटासा अनुभव सादर करणार आहोत। बाबांचे मानलेले गुरुभाऊ श्री बाजीरावजी माटे यांना आपल्या घरचे व्यवहार चालवण्याकरिता एक म्हस विकत घ्यायची होती। म्हणून श्री बाजीरावजी माटे यांनी बाबांना विनंती केली, मला एक म्हैस विकत घ्यायची आहे बाबा, तुम्ही म्हणाल तीच म्हैस विकत घेणार, त्यामुळे आपण माझ्यासोबत बाजारात चालावे। बाजीरावजी माटे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासोबत बाजारात गेले। तेव्हा अनेक म्हैस बघितल्यानंतर बाबांनी एका म्हाताऱ्या व अंगात भरली नसलेल्या म्हैसीच्या पाठीवर हात ठेवला व बाजीरावजींना सांगितले की हीच म्हैस तुम्हाला विकत घ्यायची आहे। त्यावेळी बाजीरावजीला खूप आश्चर्य वाटले। त्यांना कमीत कमी 5 ते 6 लिटर दूध देणारी म्हैस हवी होती, पण बाबांनी म्हातारी व अंगातही भरली नसलेल्या म्हैसीला पसंत केले। म्हैसीला बघून 5 ते 6 लिटर दूध देऊ शकत नाही असे बाजीरावजीला वाटत होते। बाजीरावजीच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या, पण बाबाचा शब्द ठेवायचा होता म्हणून त्यांनी थोडं मागे पुढे पाहताच ती म्हैस बाबांच्या शब्दाचा मान ठेवून खरेदी केली व ती म्हैस घरी घेऊन आले। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाजीरावजी म्हैसीचे दूध काढायला गेले, तेव्हा पण भगवंताचे नाव घेऊन जेव्हा दूध काढायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्यक्ष त्याच म्हशीने 13 ते 14 लिटर दूध दिले। त्यावेळी बाजीरावजीला आश्चर्याचा सुखद धक्का लागला व बाबांच्या शब्दाचा अनुभव आला। म्हणून आनंदी होऊन श्री बाजीरावजी माटे हे बाबांकडे आले व बाबांना विनंती केली की बाबा, तुम्ही जी म्हैस खरेदी करायला लावली ती अपेक्षेपेक्षा जास्त दूध देत आहे। तेव्हा माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरी दूध प्राशन करायला यावे। तेव्हा बाबांनी उत्तर दिले की जेव्हा वेळ येईल
तेव्हा तुझ्याकडे नक्की येणार, पण आता ती वेळ आलेली नाही. तेव्हा बाबांचे शब्द ऐकून बाजीरावजींनी होकार दिला. काही दिवसानंतर कोजागिरी आली. तेव्हा बाबा आपल्यासोबत 5 ते 6 सेवकांना घेऊन बाजीरावजींच्या घरी दूध प्यायला गेले. तो दिवस कोजागिरीचा होता. त्यावेळी बाजीरावजींनी दूध आटवून बाबा आणि त्यांच्यासोबत असलेल्या संपूर्ण सेवकांना ते दूध प्यायला दिले. तेव्हापासून सेवकांनी मनात कोणतीही भावना न ठेवता कोजागिरीच्या दिवशी सर्व सेवक एकत्रित येऊन दूध आटवून चर्चा बैठक घेऊन कोजागिरी हा सण साजरा करू लागले. सर्व सेवक सेविका तसेच बालसेवकांना माझी विनंती आहे की आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना माझा नमस्कार.